मोठे 10 बदल या ठिकाणी आता होत आहेत। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा आता ताण बसणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पिवळे व केशरी रेशनधारकांच्या नियमामध्ये सर्वात मोठा बदल या ठिकाणी होतोय। त्यानंतर सरकारी पेन्शन येणाऱ्या पेन्शनधारकांच्या नियमामध्ये सर्वात मोठा दुसरा बदल या ठिकाणी केला जात आहे। त्यानंतर तिसरा बदल जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये खातेधारकांच्या बँकामध्ये सर्वात मोठा बदल या ठिकाणी आता जून महिन्यामध्ये होतोय। त्यानंतर 4 नंबरचा बदल जो आहे तर तो LPG गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती गॅस ग्राहकांसाठी 4 नंबरचा सर्वात मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। त्यानंतर जर तुम्ही घरगुती लाईट बिल भरत असाल तर त्या संदर्भातील एक मोठा बदल या ठिकाणी आता जून महिन्यामध्ये करण्यात येतो आहे। 6 नंबरचा बदल जो आहे तर तो पेट्रोल डिझेल या ठिकाणी तुम्ही जर आता घेत असाल तर त्या संदर्भातील आहे। त्यानंतर पुढचा बदल जो आहे तर तुम्ही आता सिम कार्ड जे आहे यामध्ये जिओ सिम कार्ड असेल, वोडाफोन सिम कार्ड असेल किंवा एअरटेल सिम कार्ड असेल तर याबद्दल आता महत्त्वाचा बदल करण्यात येतोय। त्यानंतर 7 नंबरचा बदल जो आहे तर तो लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेबद्दल या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल जो आहे तर तो 8 नंबरचा बदल आहे, तो म्हणजे जून महिन्यामध्ये कर्जमाफी तुमची जी होणार आहे त्याबद्दल महत्त्वाचे बदल आता कर्जमाफीबद्दलचे या ठिकाणी जून महिन्यामध्ये आता या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर 9 नंबरचा बदल जो आहे तर तो ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, म्हणजे ज्यांचं 60 वर्ष पूर्ण झाले त्यांच्यासाठी 2 नव्या योजनांची घोषणा सरकारच्या माध्यमातून जून महिन्यामध्ये करण्यात येत आहे। ते आता लगेच आपण पाहू। त्यानंतर लास्ट 10 नंबरचा बदल जो आहे तर तो आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर तुम्ही हे 2 कागदपत्र बँकेला जोडला असेल तर 2 महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल आता कोणकोणते बदल या ठिकाणी होणार आहेत ते पण पाहूया। त्यामुळे नेमकं कोणकोणते बदल या ठिकाणी जून महिन्यामध्ये होणार आहेत, यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशावर कशा प्रकारे ताण बसणार आहे आणि यापासून तुमची सुटका कशा प्रकारे करून घ्यायची आहे ही सर्व माहिती पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता समजावून जून महिन्यात सर्वात मोठे बदल होत आहेत। त्यापैकी पहिला सर्वात मोठा बदल करण्यात येत आहे ते म्हणजे राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांची पेन्शन येण्यामध्ये मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। यामध्ये 50% पेन्शनधारकांना पेन्शन घेण्यामध्ये सर्वात मोठा बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे। ज्या पेन्शनधारकांची पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येते त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा बदल या ठिकाणी मानला जात आहे। या बदलामुळे जून महिन्याची पेन्शनधारकांना लेट सुद्धा येऊ शकते। यासाठी तुम्हाला काय काय कामे करायची आहेत हे पेन्शनधारकांना आम्ही आता पुढे सांगणार आहे। आता दुसरा बदल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये गोरगरीब आता रेशनधारकांची मोठी लॉटरी लागणार आहे। ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे ते आतापर्यंत गहू आणि तांदूळ आता या ठिकाणी घेऊ लागले आहेत, परंतु जून महिन्यामध्ये अजून 3 वस्तू यामध्ये आता रेशनधारकांना एक्स्ट्रा दिल्या जाणार आहेत। त्यामुळे आता गहू आणि तांदूळ तर तुम्हाला पहिला जे मोफत मिळत होतं तर ते मिळणारच, पण आता 3 वस्तू नवीन दिल्याने टोटल 5 वस्तू रेशनधारकांना या ठिकाणी मिळणार आहेत। मग त्या वस्तू नेमकं कोणकोणत्या नवीन असणार आहेत, त्याची नावं नेमकं काय काय असणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। तसेच पिवळ्या व केशरी रेशनधारकांना जी गेल्या 6 महिन्यांपासून मागणी धुळकात पडलेली होती ती म्हणजे मागणी आता पूर्ण होणार आहे। म्हणजे पिवळ्या व केशरी रेशनधारकांनी सरकारला अर्ज केला होता की समोर पावसाळा येणार आहे, त्यामुळे गहू आणि तांदूळ जे रेशन धान्य दुकानामध्ये या ठिकाणी घेण्यासाठी वेळ जातो तर तो सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो प्रत्येक गावाला द्यावेत, घरपोच सेवा गहू आणि तांदळाची द्यावी, याची मागणी गेल्या 6 महिन्यांपासून रेशनधारक सातत्याने करत होते। अखेर ती मागणी मान्य झाल्या। यासाठी प्रत्येक रेशनधारकांनी एक अर्ज पुढच्या 8 दिवसांच्या आतमध्ये भरून द्यायचा आहे। तो अर्ज या ठिकाणी तुम्हाला आता पुढे आम्ही देणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा बदल या ठिकाणी करण्यात येतोय। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये जर तुमचे खातं उघडलं असेल तर या बँकांची एक नवीन KYC जून महिन्यामध्ये अर्जंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी करायला सांगितले आहे। जर KYC केले नाही तर तुमच्या बँकेतील पैसे काढता देखील येणार नाहीत आणि बँकेत पैसे भरता देखील येणार नाहीत। ही KYC कशा प्रकारे घरी बसून मोबाईलमध्येच तुम्हाला या ठिकाणी आता करायची आहे याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा चौथा बदल या ठिकाणी करण्यात येतोय तो म्हणजे तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेत असेल
तर नमोचा हप्ता कधी येणार, PM चा हप्ता पुढचा या ठिकाणी नेमकं कधी येणार आणि लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता कधी येणार याची अधिकृत तारीख देखील या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर जर तुम्ही LPG घरगुती गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर वापरत असाल तर सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर केली आहे। या नियमांतर्गत घरगुती गॅस यामधील काळा बाजार पूर्णपणे रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंटमध्ये पुढच्या 8 दिवसांच्या आतमध्ये अर्ज करायला सांगितला आहे। तुम्ही LPG गॅस घेत असाल किंवा कोणताही गॅस सिलेंडर घरगुती घेत असाल तर तुमच्या गॅस ऑफिसमध्ये जाऊन एक अर्ज तुम्हाला करायचा आहे। एक नवीन प्रकारची KYC पुढच्या 8 दिवसांच्या आतमध्ये करायला सांगितले आहे। KYC कोणती करायची आहे, घरूनच तुम्हाला कशा पद्धतीने KYC करायची आहे याबद्दल माहिती देखील आता आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल पुढचा या ठिकाणी करण्यात येतोय तो म्हणजे एअरटेल, वोडाफोन आणि जिओ सिम कार्ड जर तुम्ही वापरत असाल तर यामधील रिचार्ज आता स्वस्त होणार आहे। किती रुपयांनी स्वस्त रिचार्ज होणार आहे, याचा फायदा जास्तीत जास्त कशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजावून सांगणार आहे। जर तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड जर बँकेला जोडला असेल तर 2 महत्त्वाच्या कागदपत्राविषयी एक नवीन अपडेट आता या ठिकाणी समोर आलेले आहे। काही दुरुस्ती सुद्धा तुम्हाला यामध्ये करायची आहे। जर तुम्ही ही दुरुस्ती केली नाही तर बँकेमध्ये तुम्हाला कागदपत्रांची आता पेन्शनमध्ये तुम्ही जी पेन्शन सरकार घेता यामध्ये अडचण येऊ शकते। तसेच इतर योजनांचे पैसे बँकेत येत असतील आणि आधार कार्ड, पॅन कार्ड बँकेमध्ये आता हे जाऊन या ठिकाणी कामे जर नाही केली तर अडचण तुम्हाला या ठिकाणी आता येऊ शकते। मग या संदर्भातील काही कामे तुम्हाला करायची आहेत, कोणती कामे कशा पद्धतीने करायची आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगितलंय, त्यामुळे अर्जंटमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षभरापासून तटलेली ज्येष्ठ नागरिकांची जी मागणी सतावत होती ती आता पूर्ण होणार आहे। सरकारच्या माध्यमातून 2 नव्या घोषणांची तयारी सुरू आहे। त्यामध्ये प्रत्येक पेन्शनधारकांना आणि ज्येष्ठांना 1200 रुपये महिन्याला पेन्शन सुरू आता होण्याची शक्यता आहे। परंतु यामध्ये तुमचं वय वर्ष 60 वयाच्या पुढे असलं पाहिजे। तुम्हाला याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे प्रत्येक या ठिकाणी बदल जो झाला आहे यामध्ये महत्त्वाची काही कामे देखील करायची आहेत, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे समजावून या ठिकाणी आता सांगणार आहे। बघा, टप्प्याटप्प्याने आपण पहिला बदल, दुसरा बदल, तिसरा बदल, चौथा बदल असं 10च्या 10 बदल या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिसमध्ये एखादी FD वगैरे केली असेल तर सर्व नियम या ठिकाणी बदलले आहेत, ते तुम्हाला आम्ही आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमच्या खिशावर कोणताही ताण बसू नये। आता बघा, सर्वात पहिल्यांदा बदल पाहूया तो म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी पेन्शन घेत असेल, म्हणजे सरकारी पेन्शन घेत असेल तर त्या पेन्शनमध्ये आता भरघोस वाढ केली जाणार आहे। आतापर्यंत पेन्शन वाढ केली जाणार अशा प्रकारच्या बातम्यांना आता जोरदार पसरलेल्या होत्या। अखेर सरकारने या ठिकाणी मनावर घेतल्याचं पाहायला मिळतंय। पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे। मग आता तुमच्या वयानुसार किती पेन्शन जून महिन्याची वाढवून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याची माहिती आता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे। परंतु त्याआधी पिवळ्या व केशरी रेशनधारकांना काय काय लाभ भेटणार आहे बघा। पिवळे व केशरी रेशनधारकांना आतापर्यंत गहू, तांदूळ वाटप केलं जात होतं। याचबरोबर आता रवा, खाण्याचं 1 किलोचं तेलाचं पाकिट, डाळ असं 3 वस्तू एक्स्ट्रा तुम्हाला दिल्या जाणार आहेत। त्या किती तारखेपासून दिल्या जाणार आहेत एक्स्ट्रा वस्तू याची माहिती सांगणार आहे। तसेच तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मागच्या पावसाळ्यात सरकारने मागच्या वर्षी 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ पावसाळा असल्याने मागच्या वर्षी एकत्र दिलं होतं 3 महिन्यांचं। तशाच प्रकारे या वर्षी सुद्धा पावसाळ्याच्या आधीच तुम्हाला पुढच्या जून, जुलै, ऑगस्ट असं 3 महिन्यांचं एकत्रित पावसाळ्याच्या आधीच गहू आणि तांदूळ आता या तारखेला एकत्र दिलं जाणार आहे। परंतु आता तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये रांगेत उभा राहून गहू आणि तांदूळ या ठिकाणी आणण्याची अजिबात गरज नाही आहे। तुम्हाला घरपोच सेवा दिली जाणार आहे। यासाठी आता तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। तो अर्ज कोणता आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी पुढे लगेच सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस यामध्ये जर तुमचं खातं असेल आणि आधार कार्ड, पॅन कार्ड बँकेला लिंक केला असेल तर एक नवीन KYC तुम्हाला अर्जंटमध्ये करायची आहे। ती KYC लवकरात लवकर या ठिकाणी आता कशी करायची तू पुढे बघणार आहोत। बघा, LPG गॅस सिलेंडर म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत सर्वात मोठा बदल या ठिकाणी होत आहे।
पहिला कसं होत होतं, घरगुती गॅस सिलेंडर जर या ठिकाणी संपला तर तुम्हाला घरपोच सेवा दिला जायचा, परंतु आता तशा प्रकारे तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर फोन तुम्ही केल्यानंतर घरपोच सेवा इथून पुढे दिला जाणार नाही आहे। यासाठी LPG गॅस सिलेंडर आता याचे एक वेगळे ॲप आता तुम्हाला दिलं जाणार आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, मगच तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार। पहिला कसं होत होतं, फोन केला की गॅस यायचा, परंतु वाढलेल्या फसवणुका आणि काळा बाजार लक्षात घेऊन तुम्हाला 24 तासांच्या आधीच गॅस रजिस्टर करावा लागणार आहे, तो मग आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। मग आता गॅस रजिस्टर कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्हाला आम्ही पुढे या ठिकाणी आता सांगितलं आहे, त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना यांचा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, लाडक्या बहिणीचे हप्ते घेत असाल, PM किसान योजनेचे हप्ते घेत असाल तर पुढच्या हप्ते नेमकं या ठिकाणी कधी येणार या संदर्भातील अधिकृत तारखा देखील आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्या तारखा तुम्हाला आम्ही लगेच समजावून सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बदल या ठिकाणी आहे, जिओ सिम कार्ड, वोडाफोन सिम कार्ड, आता एअरटेल सिम कार्ड, जर कोणतंही सिम कार्ड तुम्ही वापरत असाल तर यांचे रिचार्ज 15 ते 20 रुपयांनी आता स्वस्त होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आल्या। त्यामुळे सर्वच ग्राहकांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता देखील या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते खोललेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता बघूया। ज्या नागरिकांचं आधार कार्ड काढून संपूर्ण 10 वर्ष पूर्ण झाले त्यांनी आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड जोडलेलं आहे तर ते अपडेट केलेलं आहे का बघा, म्हणजे यामध्ये तुमचं पूर्ण अक्षरात नाव लिहिलेलं आहे का बघा, जन्मतारीख पूर्ण अक्षरात आहे का बघा, तुमचा फोटो 10 वर्षांच्या पाठीमागचा जुना असेल तर आधार कार्डवर नवीन या ठिकाणी जोडलेला आहे का बघा, नसेल तर तुमच्या सरकारी योजनांचे पैसे बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। तसेच लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना या संदर्भातील जे काय तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे येतात ते पण तुम्हाला अडचण होईल, तुम्हाला पैसे काढण्यासाठी व बँकेतील पैसे भरण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। त्यामुळे पॅन कार्ड, आधार कार्ड जर बँकेला जोडलेलं असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट लवकरात लवकर पुढच्या 8 दिवसांच्या आतमध्ये करायला सांगितल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। जर तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर कोणता एक अर्ज भरायचा आहे जेणेकरून घरपोच तुम्हाला गहू आणि तांदळाची सुविधा दिली जाईल, ही माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। मागच्या वर्षी जशा प्रकारे गहू आणि तांदूळ पावसाळा असल्याने 3 महिन्यांचं एकत्र आधी दिलं होतं तर ते 3 महिने एकत्र आधी कोणत्या तारखेला देणार आहे, यावर्षी गहू आणि तांदूळ 3 महिन्यांचे एकत्र दिले जाणार आहे याची तारीख देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन किती वाढ केली जाणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या 2 नवीन योजनांच्या माध्यमातून महिन्याच्या महिन्याला लाभ मिळू शकतो, या संदर्भातील कोणत्या 2 नव्या योजनांची घोषणा आता होण्याची शक्यता आहे याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। बघा, पुढचा सर्वात मोठा बदल या ठिकाणी होतोय पेट्रोल डिझेलच्या संदर्भात। पेट्रोल डिझेल आता प्रत्येक जण म्हणतोय महाग होणार, परंतु पेट्रोल डिझेल या ठिकाणी पुढच्या महिन्यात स्वस्त होण्याची शक्यता सूत्रांमार्फत समजत्या। त्याचं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण युद्ध लवकर संपण्याच्या मार्गावर आहे। आता जो काय हार्मोन सामुद्रधुनी मार्ग आहे तर तो लवकरच खुला होण्याची शक्यता आहे। एकदा का हार्मोन सामुद्रधुनी मार्ग खुला झाला तर भारतात गॅस, पेट्रोल, डिझेल इंधन जे आहे तर ते पहिल्यासारखं सुरळीत या ठिकाणी आता आपल्या भारतात या ठिकाणी येऊ शकेल, जेणेकरून आपल्याला जे काय तेल असेल, जे काय इंधन असेल, गॅस असेल, सर्व काही पहिल्यासारखं सुरळीत या ठिकाणी चालू होण्याची शक्यता ही माहिती आता समोर आल्या। त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, सर्व काय पेट्रोल, डिझेल, गॅस पुढच्या महिन्यापासून स्वस्त होण्याची शक्यता ही एक सूत्रांमार्फत दिलेली माहिती आहे, आनंदाची बातमी आहे। त्यानंतर LPG गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर बाबत नवीन नियम या ठिकाणी तुमच्या लक्षात आलाय का बघा, पटकन तुम्ही गॅस सिलेंडरची KYC करून घ्या। त्यानंतर 2026 मध्ये आता तुम्ही पिवळ्या व केशरी रेशनधारकावरती आता रेशन कार्डाची 2026 ची नवीन KYC अनेकांनी केलीच नाही आहे, परंतु तुम्ही KYC जर केली नाही तर तुम्हाला घरगुती रेशन धान्य मोफत जे मिळतं तर ते मिळवण्यासाठी प्रॉब्लेम या ठिकाणी असणार आहे। अनेकांनी आधार कार्ड अपडेट न करता रेशन कार्डाची KYC केल्या, परंतु आधार कार्ड आणि रेशन कार्ड बँकेला जोडलेलं असतं, तसेच रेशन कार्डला या ठिकाणी आता बँकेला सुद्धा जोडलेलं असतं, त्यामुळे रेशन कार्डावर धान्य घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे सर्व काही आधार कार्डची प्रोसेस अपडेटिंग लवकरात लवकर करून घ्या। आता बघा, पिवळे व केशरी रेशनधारकांना
कोणता अर्ज भरायचा आहे, पेन्शनधारकांची पेन्शन किती वाढू शकते, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येऊ शकतो, लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता कधी येऊ शकतो, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन कधीपर्यंत वाढू शकते, सरकार महिन्याच्या महिन्याला ज्येष्ठांना 1200 रुपये पेन्शन करू शकते का आणि कधीपर्यंत या ठिकाणी येऊ शकते, हे तुम्हाला लगेच आता टप्प्याटप्प्याने सर्व काही या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिल्यांदा पिवळ्या व केशरी रेशनधारकांनी येणाऱ्या 15 दिवसांच्या आतमध्ये आता घरपोच गहू आणि तांदूळ या ठिकाणी आता मिळण्यासाठी अर्ज मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। कारण पुढे पावसाळा सुरू होणार असल्याने रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन रेशन त्या ठिकाणी घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याची तक्रार सातत्याने येत असल्याने पिवळ्या व केशरी रेशनधारकांना प्रत्येक गावाला 2 टेम्पो लवकरात लवकर घरपोच सेवा देण्याची सरकार प्रयत्न करू शकते। यासाठी आता अर्ज 8 दिवसांच्या आतमध्ये मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी आता कधीपर्यंत वाढू शकते, किती वाढू शकते, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। लक्षात ठेवा, पेन्शनधारकांची पेन्शन पुढच्या 3 महिन्यानंतर वाढण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। प्रत्येक 6 ते 7% पेन्शन या ठिकाणी आता वाढण्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। कित्येक दिवसांपासून पेन्शन वाढण्याची तटलेली मागणी लवकरात लवकर वाढण्याची शक्यता देखील सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्याची माहिती आता समोर आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठांसाठी कोणती योजना सुरू करण्यात येईल। मुख्यमंत्री आता वयश्री योजनेच्या अंतर्गत जी पहिला चालू होती त्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पहिला मुख्यमंत्री वयश्रीच्या माध्यमातून 3000 दिले जात होते। काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना तात्पुरती बंद केली होती, परंतु सरकार येत्या 2 महिन्यांच्या आतमध्ये ही योजना परत एकदा चालू आता करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या सूत्रांमार्फत। त्यानंतर ज्येष्ठांना परत एकदा 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडक्या बहिणीच्या योजना, तर यांचा या ठिकाणी आता हप्ता कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी मागचा जो हप्ता आहे तर तो मिळून 4 महिने आता पूर्ण झालेत। तुम्हाला पण माहित आहे 4 महिन्यातून एकदा नमोचा व पीएमचा हप्ता येत असतो, परंतु अमेरिका इराण युद्ध असेल, काही तांत्रिक अडचण असेल, यामुळे अजून हप्ता आलेला नाही। परंतु पुढच्या 8 दिवसांच्या आतमध्ये या योजनांचे पैसे देखील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार, तर लक्षात ठेवा तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आता मिळाला आहे, त्यामुळे मे महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून थेट बँकेच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। आता ज्येष्ठ नागरिकांना जो काय जीवन प्रमाणपत्र आहे तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन प्रमाणपत्र असल्याच्या या ठिकाणी म्हणजे लाईफ सर्टिफिकेट या संदर्भातील घोटाळे पेन्शनधारकांचे समोर आलेत। या संदर्भातील आता चौकशी होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर लाईट बिलाच्या बाबतीत या ठिकाणी आता मोठी अपडेट समोर आल्या। हे कमी होण्याची शक्यता देखील आहे, कारण स्मार्ट मीटर जास्तीत जास्त लोक लावू लागलेत। तुम्हाला पण माहिती आहे रिचार्ज केल्यासारखं या ठिकाणी आता पैसे पे आपल्याला करावे लागतात, त्याच्याशिवाय लाईट या ठिकाणी येत नाही। अचानक लाईट या ठिकाणी वायर कट व्हायच्या आतच या ठिकाणी करून घेतली जाते। त्यामुळे आता इथून पुढे लाईट बिल तुम्हाला वायरमॅन जर लाईट बिल भरला नाही तर वायरमॅन कट करणार नाही, तर आपोआप या ठिकाणी ती बंद होऊ शकते। त्यामुळे लाईट बिल भरलं नाही तर त्यामुळे वेळच्या वेळी लाईट बिल या ठिकाणी आता भरणं गरजेचं आहे। मोठी अपडेट समोर आल्या, त्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन बदल होत असतात जे तुम्हाला फायद्याचे असतात। जे आतापर्यंत तुम्हाला बदलाबद्दल माहिती सांगितली ही एक सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत त्या ठिकाणी अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।